तुम्हारे साथ है। या नाही पण भाई नाना भाऊ आहे ना. हा आहे ना बरा आहे जागा तर पाहिजे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ऍडव्हान्स मध्ये हो मी आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय आमदार नंदूभाऊ महाजन यांना विनंती करतो की भाऊ तुम्ही निवडून इथे आलेलेच आहे, त्याकरता आम्ही तर सर्व तुमच्या मागे बिनशर्त हिच्यात निस्वार्थीपणे तुमच्या बरोबर आहे. फक्त निवडून आल्यानंतर आम्ही तुम्हाला विनंती करणार आहे की आमच्या वरणगाव शहराची भूमिगत पाणी पुरवठा योजना जी आहे ती 82 कोटीची मंत्रालयामध्ये अटकली आहे. आदरणीय गिरीश भाऊने आम्हाला शब्द दिला, त्याकरता त्या योजनेला आपण जोर लावा आणि आमच्या वरणगाव शहरात एक मोठा निर्णय जे आहे ते आपल्या भूमिगत गटार योजनेमुळे तिथे करून द्या, एवढीच तुम्हाला गावकऱ्यांच्या वतीने विनंती करतो. आणि दुसरी विनंती की भाऊ आमचा वरणगाव हा ब्रिटिश काळात तालुका होता, त्याकरता या वरणगावला राष्ट्रवादी माहितीचे उमेदवार आदरणीय नंदूभाऊ महाजन यांना इथे उमेदवारी इथे मिळालेली आहे आणि आम्ही पहिलेच जाहीर केलं होतं. पहिलेच आमच्या मनामध्ये जो विषय आहे देवेंद्र भाऊ म्हणजे गिरीश भाऊ म्हणजे नंदू भाऊ, असं हे समीकरण जे आहे ते समीकरणाच्या दृष्टीने आम्ही सर्व जे आहे माये आज म्हणजे मी मतदार आहे, त्यानंतर इरफानभाई मतदार आहे, नगरसेवक आहे, मिलिंद भाऊ मिळेंची मिसेस नगरसेवक आहे, इरफान सय्यद हे नगरसेवक आहे, अशफाक भाई नगरसेवक आहे, नानाभाऊ चौधरी हे नगरसेवक आहे. हे मुळात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि जरी आज वेगवेगळ्या हिच्यातनं निवडून आले असले तरी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी म्हणजे आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आदरणीय नंदूभाऊ महाजन यांना आम्ही इथे आमचा बिनशर्त पाठिंबा, कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसताना निस्वार्थपणे पाठिंबा त्या माध्यमातून देतोय. आमच्या मनात आदरणीय गिरीश भाऊ आहे. आमच्या मनात मी परवाच्या दिवशी गिरीश भाऊंशी बोलताना भाऊंशी फोन लावला. भाऊंनी सांगितलं की म्हणे काही इकडे तिकडे पाहायचं नाही, आपल्याला नंदू आणि चंदू हे दोन महत्वाचे आहे. म्हणजे आता चंदू म्हणजे चंदूंना बहिष्कार आपल्या बाजूने आहे, त्याकरता आम्ही सर्व जे आहे निवडणूक ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस आमच्या एका कार्यकर्त्याने हा फोटो तयार केला भाऊ तुमचा, तिनेचा फोटो तयार केला. ज्यावेळेस तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस आमच्या उत्साही कार्यकर्त्यांनी त्यावेळेस तुम्हाला आमदारकीची पदवी त्या माध्यमातून दिली आहे. आम्ही सर्व तुमच्या बरोबर त्या माध्यमातून आहोत. आम्ही येणाऱ्या काळात सुद्धा तुम्ही आमच्या सोबत राहो आणि या विकासाच्या संदर्भातच आम्ही तुमच्या जे आहे की विकासासाठीच आम्ही तुमच्या मागे लागणार आहोत. आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात आपण आमदार हे 100% बनणार आहे आणि 100% तुम्ही आमदार झालेले आहे. त्याकरता आपण येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आज विधान परिषदेमध्ये राजाराम गणू महाजन तांदलवाडी यांच्या नंतर खऱ्या अर्थानं 20 ते 25 वर्षानंतर आपल्याला तांदलवाडीमधनं हिच्यामध्ये आमदारकी त्या माध्यमातून हिच्यात मिळालेली आहे. मी तुम्हाला मनापासून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो भाऊ. आणि पुढील काळात आज तरी तुम्ही आमदार झाले, भविष्यात तुम्ही महाराष्ट्राच्या गिरीश भाऊंच्या खालच्या पदापर्यंत त्या माध्यमातून जाऊन पोहोचू. राज्यमंत्री का होईना ते जरी कधी झालं तरी आम्हाला आनंद वाटेल की आपल्यातला मनुष्य हा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये त्या माध्यमातून गेला आणि आम्हाला विश्वास आहे की या मतदारसंघाचे प्रश्न, या जिल्ह्याचे प्रश्न आपण त्या माध्यमातून मार्गी लावणार आहे. कारण की तुमच्या अंगात शेवटी विकास, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना आपण केलेले कामं हे अत्यंत महत्वाचे त्या माध्यमातून आहे. त्याकरता मी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. आदरणीय चंद्रकांत अण्णा बाविस्कर यांना मी विनंती करतो की आपल्या कार्यकर्त्यांशी जळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत भाऊ बाविस्कर, या वरणगाव नगरीचे नगराध्यक्ष आमचे सहकारी मित्र आदरणीय सुनील भाऊ काळे, उपस्थित सर्व नगरसेवक, उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ता, बंधू भगिनी आणि मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की येत्या 18 तारखेला आपली विधान परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीने माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिलेली आहे. एरवी जरी आधीच्या काळ आपण बघितला तर कुठले तरी व्यापारी किंवा व्यावसायिक किंवा खूप श्रीमंत लोकांना ती संधी मिळायची, परंतु यावेळेस पक्षाने मला संधी दिलेली आहे. त्याबद्दल मी महायुतीच्या सर्वच नेत्यांचं खूप मनापासून या ठिकाणी आभार मानतो. बंधूंनो,
आपण सर्व मला ओळखता. गेल्या 20 वर्षापासून संघटना असेल, प्रशासन असेल, तर सर्वच बाबतीत अतिशय प्रामाणिकपणे काम करण्याचा मी प्रयत्न केला. ते पंचायत समितीला सभापती असताना रावेरला अतिशय चांगलं काम आपण त्या ठिकाणी उभं केलं. 2 टर्म पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलं, त्या 2 वर्ष सभापती म्हणून काम केलं. 1 टर्म त्या ठिकाणी जिल्हा परिषदेला मिळाली, तिथे पक्षाने मला उपाध्यक्ष म्हणून संधी दिली. पूर्ण जिल्हाभर काम करण्याचा प्रयत्न आपण केला. त्याचबरोबर आपण बघताय की आपला हा रावेर जो लोकसभा मतदारसंघ आहे, या रावेर लोकसभा मतदारसंघात गेल्या 2 टर्म मी या ठिकाणी लोकसभा प्रमुख म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे तुमची माझी सर्वांचीच ओळख या ठिकाणी आहे. अतिशय चांगलं काम आपण त्यावेळेस केलं आणि एक ना अनेक जबाबदाऱ्या आपण संघटनेच्याही घेतल्या. त्यामुळे संघटनेचे संस्कार खूप चांगले माझ्यावर आहे. आपण बघतोय की तुमच्यासारख्याच कार्यकर्त्यामधून एक पदाधिकारी त्या ठिकाणी जातो आहे, पण माझ्यापेक्षा तुम्हालाही जास्त आनंद या ठिकाणी असेलच. कारण इतकी वर्ष काम करत असताना प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपल्याला कुठली तरी संधी मिळाली पाहिजे आणि ती संधी आज मला या ठिकाणी मिळालेली आहे. सुनील भाऊ असतील, मी असेल, बंधुभाऊ असतील, आम्ही अनेक वर्षापासून या ठिकाणी संघटना असेल, प्रशासनात आम्ही काम करतोय आणि जनसेवेचा जनसेवा करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय. अनेक वेळा आपले याआधी संबंध आलेले आहेत. माझी फक्त आपल्याला एकच विनंती या ठिकाणी असणार आहे की जे मतदार बंधू या ठिकाणी आहे त्यांना मी विनंती करणार आहे की माझा अनुक्रम क्रमांक 2 नंदकिशोर भागवत महाजन या नावाच्या पुढे आपण पसंती क्रमांक 1 द्यावा आणि मला आपल्या सेवेची संधी द्यावी.